नमस्कार, मी पूजा तुळसकर. आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण जीवन पद्धतीमुळे होणारे आजार, डायबिटीज, हार्ट, कॅन्सर या विषयावर माहिती घेणार आहोत आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विद्याधर गिरी सर. सगळ्यात आधी मी सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर विद्याधर गिरी हे गेल्या 30 वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. 15 वर्षापासून औषधमुक्त जीवनावर कार्य आणि त्यासाठी वर्तमानपत्रात लेख सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं सुद्धा याबद्दलची दिलेली आहेत. मणक्यांचे, सांध्यांचे विकार, संधिवात इत्यादी आजारांच्या हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार आणि त्यांना औषधमुक्त जीवनाचा लाभ सुद्धा त्यांनी करून दिलेला आहे. 2015 पासून डायबिटीस मुक्त भारत हे अभियान आजपर्यंत हजारो लोक यामुळे डायबिटीस मुक्त सुद्धा झालेले आहेत. हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर, पीसीओडी, पीसीओएस, इनफर्टिलिटी, संधिवात इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर सुद्धा विशेष असं संशोधन व या आजारांच्या अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ सुद्धा डॉक्टरांनी करून दिलेला आहे. त्यांचं महाराष्ट्रातील पहिलं 100 बेडचं आयुर्वेदिक व मॉडर्न उपचार असलेलं इंटिग्रेटेड हॉस्पिटल आहे, जिथे डायलिसिस, आयसीयू, ऑपरेशन थिएटर इत्यादी सर्व अत्याधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व प्रकारांच्या आजारांसाठी आधुनिक आयुर्वेदिक उपचार सुद्धा इथे केले जातात आणि यासाठी मेडिक्लेमचा फायदा सुद्धा आपल्याला इथे मिळू शकतो. औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी त्यांच्या YouTube चॅनलवर डायबिटीस आणि औषधमुक्त जीवन, हृदयविकार आणि आयुर्वेद, संधिवात आयुर्वेद, पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व आयुर्वेद, मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद यासाठी विषयांचं माहितीपर व्हिडिओ आणि लाईव्ह वेबिनार सुद्धा देतात. आयुर्वेदातील ॲडव्हान्स उपचार पद्धती जाणून घेण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या YouTube चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर लगेचच आज आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा डॉक्टरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर सगळ्यात आधी पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजचा आपला विषय आहे जीवन पद्धतीमुळे होणारे आजार, डायबिटीस, हार्ट आणि कॅन्सर. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आपण जर का पाहिलं तर आजारांचं प्रमाण जे आहे ते पुष्कळ वाढलेलं आहे. तर बदलत्या जीवनशैलीमुळे नेमके कोणकोणते आजार होतात आणि जर हे आजार खरं तर आपल्याला नेहमीच टाळायचे असतात, हे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर काय करणं आवश्यक आहे? कसं आहे की कोणते आजार होतात म्हणलं तर जर का लहानपणापासून आपण जर का बघितलं तर लहान मुलांमध्ये हल्ली ऑटोइम्युन डिसीजमुळे डायबिटीस असेल, आर्थरायटिस सारखे आजार असेल, लहान लहान मुलांना आजकाल अटॅक यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ते आमचं ब्लड प्रेशर वाढतं किंवा लहान मुलांचं ब्लड प्रेशर वाढतं ही संकल्पना पण आम्हाला माहिती नव्हती, परंतु आता त्यांना अटॅक यायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर किडनी फेलमध्ये चाललेली आहेत लहान मुलं. तरुणांमध्ये बघितलं तर आपण बघतो की व्यायाम करताना, नाचताना अटॅक येत आहेत. डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढत चाललं आहे. म्हणजे बेसिकली ऑर्गन फेल्युअर्समध्ये पेशंट जायला लागलेले आहेत. इव्हन येणाऱ्या काळामध्ये 80% रुग्ण हे जवळजवळ म्हणजे काय म्हणतो की कॅन्सरने ग्रस्त असतील असंही म्हणलं जातं. मग खरंच का जीवनशैली एवढी बिघडलेली आहे? म्हणजे एवढा काही बदल झालेला आहे का जीवनशैलीमध्ये? काय याच्या मागे काही वेगळंच कारण आहे जे आपल्यापासून लपवून ठेवलं जाते? खरं वास्तविक एकूण जर का आपण बघितलं म्हणजे एखादा समजा हॉटेलवाला असेल, त्यांनी आदल्या दिवशी तर राहिलेलं अन्न दुसऱ्या दिवशी जर का वापरलं गरम करून आणि लोकांना दिलं तर आपण लगेच त्याला चोर म्हणणार, बरोबर आहे की नाही? परंतु जर का तुम्ही बघितलं मोठ्या पातळीवर काय चाललेलं असतं, जर का दुसरं महायुद्ध ज्या वेळेला संपलं त्यावेळेला अनेक बॉम्ब्स काय राहिले, मोकळे राहिले. मग आता यांचं करायचं काय? आता ते फेकून तर द्यायचं नाही, मग करायचं काय त्यांचं? तर त्यावेळेला मग त्याच्यावर संशोधन चालू होतं. त्यावेळेला काही बॉम्ब काय झाले, लीक झाले. त्यांचं जे काही केमिकल आहे ते मातीमध्ये पसरलं आणि हे केमिकल मातीमध्ये पसरल्यानंतर तिथे गवताची वाढ झाली आणि मग लक्षात आलं की अरे ह्या केमिकलमुळे काय होतं, एक्सेस वाढ होते. आणि मग त्याचा तुम्ही धान्यांवर प्रयोग केला गेला, वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतो की शेतींवर प्रयोग केला गेला आणि त्यातून हरित क्रांती आणली गेली. खरं वास्तविक जिथे म्हणजे म्हणतो ना की म्हणजे एखाद्या समजा भागामध्ये किंवा एखाद्या एकरमध्ये 1 क्विंटल जर का गहू निर्माण होत असेल तिथे तुम्ही 4-4 क्विंटल जर का गहू काढायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये कस असा किती असणार आहे, ताकद किती असणार आहे, बरोबर? आणि त्याच्यामुळे कसं झालं की ते जे काही धान्य होतं ते जगायला सुद्धा तयार नाही म्हणजे नैसर्गिक वातावरणात. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याला रासायनिक खतांचा म्हणजे काय म्हणतो की आपण त्याला कीटकनाशक म्हणजे कीटक पण खाऊन चालले, मग त्याला कीटकनाशक वापरण्यात आणि इतकं केमिकल सध्या ह्याच्यामध्ये वाढले. आणि असे केमिकल मिश्रित अन्न ज्या वेळेला
वेळेला आपण खात असतो त्यावेळेला ही केमिकल्स काय करत असतात, म्हणजे म्हणतो ना शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते त्याच्या बाहेर ही केमिकल्स गेली तर मग ती तुमच्या समजा थायरॉइडवर अटॅक केला तर थायरॉइड सारखा आजार होतो, तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांवर म्हणजे त्यांनी अटॅक केला तर कोलेस्ट्रॉल सारखे प्रकार वाढून त्याच्यातून म्हणजे हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम येतात, लिव्हरवर अटॅक केला तर तुम्हाला ऑटोइम्युन डिसीजेस क्रिएट होतात, तुमचा पॅनक्रियाजवर अटॅक केला तर तुमचं काय होतं टाईप 1 डायबिटीज किंवा डायबिटीज सारखे आजार निर्माण व्हायला लागले. म्हणजे एकूणच जर का आपण बघितलं तर सध्या केमिकलचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलेलं आहे आणि हे टॉक्झिक शरीरामध्ये जे आहेत ह्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. आणि खरं असं जर का हे टॉक्झिन जर का डिटॉक्सिफिकेशन प्रॉपरली केलं, आयुर्वेदाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तरच आपण या सगळ्या गोष्टींपासून वाचू शकतो. अन्यथा ते केमिकल काढण्यासाठी आणखीन केमिकल औषधं दिली तर आपण त्याच्यातून बघतोय की कुठल्याच आजारामध्ये रिझल्ट यायला तयार नाहीयेत. म्हणजे डायबिटीज असेल कॉम्प्लिकेशन वाढत चाललेत, आयुष्यभर रक्तपातळाची गोळी खाऊन सुद्धा अटॅक येण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. संधिवातासारख्या आजारांमध्ये तर 5-6 वर्षातच माणूस स्टेरॉइडवर जातो आणि नंतर पेन्स पण थांबवायला आपण म्हणजे हे होत नाही. इव्हन म्हणजे जर का आपण कॅन्सर सारख्या आजारांमध्ये बघितलं तर केमोथेरपी घेऊन नवीन गाठी वाढतायत. म्हणजे कुठल्याच याच्यामध्ये रिझल्ट येत नाहीत कारण हे सगळे जे आजार आहेत ते शरीरामध्ये वाढलेल्या टॉक्सिन्समुळे आहे. आणि हे जर का ड्रेन आउट करायचे असेल तर आयुर्वेदाच्या ज्या काही शोधन चिकित्सा पद्धती आहेत किंवा पंचकर्म पद्धती आहेत याला सध्या पर्याय राहिलेला नाहीये. नक्कीच. जसं डॉक्टर आपण बोलतोय की बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे आजार वाढतायत आणि जे आपण आधी खूप वयोवृद्ध लोकांमध्ये आजार पाहायचो ते अगदी तरुणांमध्ये सुद्धा होताना आपल्याला सध्या दिसून येत आहे. डायबिटीस सुद्धा आता सध्या आपल्याला लहान मुलांमध्ये होताना दिसून येतोय आणि खरं तर भारत ही डायबिटीसची राजधानी म्हटलं जात आहे. तर काय सांगता येईल याबद्दल आणि काय औषधोपचार नेमके केले तर आपण या सगळ्यापासून लांब राहू शकतो, काय सांगायचं? खरं कसं आहे की जेव्हा म्हणजे आपण म्हणतो की भारत ही डायबिटीसची राजधानी आहे, बरोबर ना? तर का बाबा राजधानी आहे? तर बाबा आपल्याकडे लोकसंख्या जास्ती आहे. पण तसं जर का बघायला गेलं तर चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्ती होती. मग चीन का डायबिटीसची राजधानी नाही? भारतच काय? बरोबर. दुसरं असं म्हणलं जातं की फास्ट फूड फार खाल्लं जातं आपल्याकडे. परंतु फास्ट फूड नक्की कुठं खाल्लं जातं? गावामध्ये खाल्लं जातं का? शहरांमध्ये खाल्लं जातं. आणि तसं बघायला गेलं, कंपॅरिझन करायचं झालं तर युरोपियन देशांमध्ये आपल्यापेक्षा जास्ती फास्ट फूड खाल्लं जातं. मग युरोपियन देश का बाबा राजधानी नाही? इंडियाच काय राजधानी आहे? तर तसं बघायला गेलं तर कसं आहे की याच्यामध्ये आपल्याकडचा भ्रष्टाचार याला कारणीभूत आहे. म्हणजे आपण बघितलं तर विहीर चोरीला जाईल का? पण आपल्याकडे विहीर पण चोरीला जाते, बरोबर. म्हणजे कसं असतं रस्ता पेपरवर दाखवलेला असतो पण प्रत्यक्षात तो नसतोच. आणि हाच भ्रष्टाचार म्हणजे काय म्हणतो की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आलाय की औषधांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रचंड केमिकलचा वापर केलेला जातो. म्हणजे जर का म्हणजे आपण बघितलं की मूल जन्माला आल्यापासून त्याला अनेक प्रकारचे वॅक्सिन्स दिले जातात. आणि ह्या केमिकलचा म्हणजे आधी पूर्वीच्या काळी जर का तुम्ही बाळंतीच्या रूम मध्ये गेलं तर कसं असायचं की म्हणजे शिऱ्याचा वास यायचा, काही काही खाण्याच्या गोष्टींचा वास यायचा. आता मात्र कसं असतं की तिथे ते औषधांचे सगळे म्हणजे बाटल्याच ठेवलेल्या असतात. म्हणजे एक दवाखानाच तिथे तयार झालेला असतो. म्हणजे लहानपणापासून तुम्ही एवढे केमिकल्स त्याला म्हणजे त्या औषधांच्या माध्यमातून देताय. परत आपण जे काही खातोय त्याच्यामध्ये केमिकल्स येत आहेत. इव्हन नॅचरल खाणं आपण द्यायला तयार नाही, मग त्याला ते आर्टिफिशियल फूड जे आहे ते सगळं दिलं जातं, बरोबर की नाही? म्हणजे एकीकडे आपण काय म्हणायचं की हे पॅक फूड देऊ नका, दुसरीकडे त्यालाच पॅक फूड मधल्या डब्यामधलं ते दूध आणि या त्या सगळ्या गोष्टी देत राहायचं. आणि मग जर का सगळ्या गोष्टी बघितल्या, इव्हन थोडंसं मोठं झालं की प्रोटीन पावडर दिली जाते. मेनली तो खेळतोय की नाही, घराबाहेर पडतोय की नाही, रोज त्याचं काही म्हणजे म्हणतो ना हालचाल आहे की नाही याच्याकडे बघितलं जात नाही. तो नुसताच म्हणजे मोबाईलवर खेळत असतो. ब्लॉक म्हणजे म्हणतो ना घराच्या बाहेर पडत नाही तो. आणि नुसतं त्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रोटीन पावडर आणि येते. मग त्या सगळ्या गोष्टींचा केमिकलचा आपल्यावर एवढा वापर होत चाललेला आहे की त्याच्यामुळे मग लहानपणापासून असेल किंवा मोठेपणामध्ये असेल म्हणजे हे जेव्हा केमिकल शरीर सहन करण्याच्या पलीकडे जातं तर त्यावेळेला मात्र शरीर काय करतं, रिॲक्शन्स दाखवायला सुरुवात करतं. मग त्याच्यातून डायबिटीस सारखे असतील, हार्ट अटॅक सारखे आजार असतील. म्हणजे डायबिटीसचीच राजधानी म्हणण्यापेक्षा आजारांचीच राजधानी होत चाललेली आहे. आणि याच्या मागचं कारणच असं आहे की म्हणजे म्हणतो ना की आपल्या इकडचा जो भ्रष्टाचार आहे तो म्हणजे इव्हन अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये जी औषधं बंद आहेत ती आपल्याकडे बिनधास्त सर्रास मिळतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे एकूण जर का आपल्याला जर का म्हणजे म्हणतो की या सगळ्यांपासून वाचायचं असेल, सिस्टीम बदलायला फार वेळ लागणार आहे. आपण आपल्या पद्धतीपुरता विचार करायचा झाला तर या औषधांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. म्हणून तर आपली टॅगलाईनच आहे की औषधमुक्त जीवन, बरोबर. आणि हे जर का साध्य करायचं असेल तर तुम्हाला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल, नैसर्गिक जीवनशैली जगावी लागेल आणि तर हे शक्य होईल. नक्कीच डॉक्टर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की केमिकलचा जो वाढता वापर आहे त्यामुळे हे वेगवेगळे आजार आपल्याला होत आहेत आणि त्यामुळे हे सगळे वेगवेगळे आजार आपल्या शरीराला त्रास देत आहेत. आणि जसं आपण डायबिटीस बद्दल आता बोललो तर मला यालाच अनुसरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की डायबिटीसमुळे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात आणि या समस्यांचं प्रमाण सुद्धा सध्या वाढत चाललेलं आहे. मग ह्याच्यावर आयुर्वेदिक उपचार आपल्याला कशा पद्धतीने दूर ठेवू शकतात, काय सांगू शकतो?
कसं असतं की ह्या ज्या काही समस्या आहेत, म्हणजे आता जर का तुम्ही बघितलं तर डायबिटीसमध्ये काय होतं, तर पहिल्यांदा रेटिनोपॅथी, डोळ्यांच्या समस्या, हो. अंधत्व येतं त्याच्यातून. पायाला जळजळ व्हायला सुरुवात होते प्रायमरी लेव्हलला, नंतर पाय बधीर होतात, जखम झाली तरी कळत नाही आणि मग पाय कापायची पाळी येते हो. किंवा किडनी फेल्युअरमध्ये माणूस जातो. इव्हन डायबिटीसवाला माणूस नंतर हार्टच्या प्रॉब्लेम्समध्ये जातो, हार्ट अटॅक येतो, पॅरालिसिस सारखा प्रॉब्लेम येतोय. आता हे म्हणजे जे काही म्हणजे समस्या आहेत या नक्कीच म्हणजे डायबिटीसमुळे होत आहेत का चुकीच्या उपचार पद्धतीमुळे होत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर का आपण एक उदाहरण घेतलं की आता डोळ्याच्या समस्या का होतात, म्हणजे आता माझ्याकडे एक पेशंट आला होता 39 वर्षाचा, 4 वर्षापासून फक्त डायबिटीस आणि रेटिनोपॅथी दिसायचा प्रॉब्लेम झालेला, डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली. आता 4 वर्षाच्या डायबिटीसमध्ये सूज येतेच कशी हा प्रश्न होता, बरोबर ना. खरं असं एक पित्त प्रकृतीचा होता, शरीरामध्ये हीट प्रचंड वाढलेली आणि ती कंट्रोल करण्यासाठी शुगर वाढली होती. अशा वेळेला तुम्ही ती हीट कंट्रोल न करता तुम्ही जर का ती शुगर कंट्रोल करण्याच्या मागे लागले तर शरीर स्वतःला वाचवायला बघते आणि तुम्ही त्याला विरोध करताय. आणि मग ही प्रचंड हीट जी आहे ती शरीर कधी पण ह्याच्या खाली मेंटेन करायला बघतं, पण नाही झालं तर ती वर जाईल. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की ह्या हीटमुळे काय झालं, त्यांच्या डोळ्याच्या पडद्याला सूज यायला लागली. आता अशा वेळेला काय उपचार योग्य आहे, तर म्हणजे म्हणतो ना प्रेक्षकांनी ठरवावं. कसं असं की तिथे सूज आलेली आहे, तर अशा वेळेला सूज येण्याचं इंजेक्शन जर का तुम्ही किंवा सूज कमी होण्याचं तुम्ही इंजेक्शन दिलं, ज्याला अँटीबायोटिक इंजेक्शन्स म्हणतात, बरोबर ना. ही दिली तर काय होईल, टेम्पररी सूज उतरेल, एखाद महिना सूज थांबेल, 2 महिने थांबेल, म्हणजे तुमचं हीट किती आहे त्याच्याप्रमाणे परत इंजेक्शन घ्यावं लागेल. आणि असं रिपीटेड इंजेक्शन घेऊन एक दिवस काय होईल की पडद्याची कॅपॅसिटी संपली की अंधत्व होईल. मग हे उपचार योग्य आहेत का, त्याच्याऐवजी ही जी काही प्रचंड हीट वाढत चालली आहे याच्या मागची कारण मीमांसा बघायची. त्याच्या शरीरामध्ये का बाबा पित्त वाढतंय, पित्ताचा इम्बॅलन्स होण्यामागची कारणं काय आहेत हे जर का बघून तुम्ही ती जर का हीट जर का कमी केली तर काय होईल, त्याच्या डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज काय होईल, परमनंटली कमी होईल. कारण डोळा हा काही शरीराच्या बाहेरचा भाग नाहीये. जर का डोळ्याच्या पडद्याला सूज आली आहे म्हणल्यानंतर ओव्हरऑल शरीरामध्ये कुठेतरी हीट वाढलेली आहे आणि ती हीट जर का तुम्ही कमी केली तर मुळापासून हे आजार बरे होतील. अशाच प्रकारे म्हणजे एकूणच जर का सगळं आपण बघितलं, म्हणजे पायाला होणारी जळजळ, तर ब्लड वेसल्स तिथे डॅमेज झालेले असतात, तिथला रक्तपुरवठा हॅम्पर झालेला असतो. आणि जर का तिथल्या म्हणजे म्हणतो ना की सेल्सला किंवा तिथल्या स्किनला रक्तपुरवठाच नाही झाला तर स्किन पातळ होते. मग थोडंसं जरी चपलीला घासलं गेलं किंवा कुठे काही झालं की जखम होते. आणि तिथे रक्तपुरवठाच नाहीये तर तिथे जखम रिपेअर करणारी यंत्रणाच तुमची काम करत नाही, तर ती जखम वाढत जाते आणि शेवटी मग गँग्रीन होतं आणि पाय कापण्याची पाळी येते. म्हणजे एकूणच जर का आपण सगळं हे बघितलं, म्हणजे ऑर्गन फेल्युअरकडे जर का आपण जात असतो तर मग आपण डायबिटीस काय मॅनेज करतो ह्या सगळ्यात. म्हणजे जो काही पेशंट येतोय तो काही साखरेचे आकडे तर मॅनेज करायला आले नाहीये तुमच्याकडे, तो फ्युचर कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून तुमच्याकडे आलाय. आणि एकूणच सध्याची जर का परिस्थिती आपण बघितली किंवा सध्याची उपचार पद्धती बघितली तर ती हे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय तो थांबवण्यासाठी काही उपयोगी होताना दिसत नाहीये. कारण चुकीच्या पद्धतीने ही उपचार पद्धती होत आहे. जसं मी जेव्हा आयुर्वेदाच्या माध्यमातून बघतो तेव्हा मला वाटतं. तर त्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की ओव्हरऑल शरीराचा विचार करून जर का शरीरामध्ये बाबा काय इम्बॅलन्स झालेलं आहे, शुगर वाढण्यामागची कारणं काय आहेत याचा जर का प्रॉपरली विचार केला, त्यानुसार म्हणजे म्हणतो ना की शुगर कंट्रोल करण्यापेक्षा म्हणजे माणसाची हेल्थ बॅलन्स केली, माणसाला बॅलन्स केलं तर त्याचे पॅरामीटर्स आपोआप बॅलन्स होणार आहेत, बरोबर की नाही. म्हणजे त्या शुगर वाढण्यामागच्या मूळ कारणांवर जर का काम केलं तर फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येणार आहेत. अन्यथा साखरेचे आकडे बॅलन्स होतील पण फ्युचरमध्ये मात्र प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत आणि आपण बघतो की ते होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे जर का हे टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही. नक्कीच. आपण ज्या पद्धतीनं बोलतोय आणि औषधमुक्त जीवन आपल्याला नेमकं कसं जगता येईल याबद्दल खरं तर आज आपण चर्चा करतोय. वेगवेगळ्या आजारांवर आज आपण बोलतोय. मला वाटतं यापुढेही आपली चर्चा सुरू ठेवायची आहे. मात्र ऍडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर आणि त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीस, हृदयविकार, किडनी, कॅन्सर, संधिवात, पीसीओडी, पीसीओएस, इन्फर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतलाय. तुम्ही सुद्धा घरबसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड आणि काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट सुद्धा देत असतात. या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच भेटूया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण औषधमुक्त जीवन कसं जगता येईल आणि वेगवेगळ्या आजारांवर आपल्याला आयुर्वेदिक उपचार कसे मिळतील याबद्दल डॉक्टर विद्याधर गिरी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करणार आहोत, पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी त्यांनी काही रुग्णांना आयुर्वेदिक उपचार दिलेले आहे आणि नेमका त्यांना याच्यातनं काय फायदा झालेला आहे जाणून घेऊया त्यांच्याचकडून, पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया. माझे नाव तेजस्वी संजय कदम. मी एक कामोटा येथे राहते. वय 37 वर्ष आहे. मला बीपी व शुगर गेल्या 8 महिन्यापासून चालू झालेला आहे. व सरांकडे विद्याधर गिरी सरांकडे आल्यापासून 5 महिने झाले. 5 महिन्यात माझ्या बीपी व शुगरच्या 6 गोळ्या चालू होत्या ॲलोपॅथिक, त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. माझे नाव वंदना वाघ आहे. माझं वय 50 वर्ष आहे. मी पुण्यामध्ये राहते. मला 5-6 वर्षापासून डायबिटीज होता. नंतर मी सरांचं औषध चालू केलं तर 2-3 महिन्यामध्ये माझं डायबिटीज नॉर्मल झालं आणि माझ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद झाल्या आणि सरांचं औषध चालू केलं. नंतर 5-6 महिन्यानंतर माझं नॉर्मल लाईफ चालू झालं आणि मी त्याच्यामध्ये माझं डाएट पण नॉर्मल चालू झालं. त्याच्यामध्ये फळं वगैरे खाणं, गोड खाणं, तरी पण माझा डायबिटीज नॉर्मल आहे आणि माझा HbA1c 6.6 आहे आणि आता मी नॉर्मल जीवन जगते. तर आपण रुग्णांच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या. डॉक्टर विद्याधर गिरी सध्या आपल्या बरोबर आहेत. लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, मला पुढे असं विचारायचंय, डायबिटीज बद्दल तर आपण ब्रेक आधी बोललोच आणि औषधमुक्त जीवन खरं तर आपल्याला कसं जगायचंय याबद्दल आपल्याला खरं तर प्रेक्षकांना सांगायचंय. आपण थोडंसं मला वाटतं कॅन्सर बद्दल सुद्धा बोलूया. कॅन्सर खरं तर होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं, तर कॅन्सर होऊ नये यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? आणि जसं आपण ऐकलंय बऱ्याच वेळा की 2025 पर्यंत बऱ्याच लोकांना कॅन्सर होणार आहे. खरं तर हे खूप गंभीर आहे. तर मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना कळणं फार आवश्यक आहे की कॅन्सर मुक्त आपण कसं राहिलं पाहिजे. कसं आहे की कॅन्सर म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपलं शरीर 120 दिवसामध्ये नवीन बनत असतं. प्रत्येक सेलचं एक लाईफ स्पॅन आहे. म्हणजे कोणी 30 दिवस जगेल, 60 दिवस जगेल. म्हणजे जुने सेल्स जातील आणि त्यांची जागा नवीन सेल्स घेणार आहेत. मग आता कसं झालं पाहिजे की जुने सेल्स मेले पाहिजेत आणि त्या जागी नवीन सेल्स आले पाहिजेत. परंतु होतं कसं, ही सिस्टीम कुठेतरी बिघडते आणि हे जुने सेल्स मरत नाहीत, नवीन सेल्स सुद्धा येत राहतात आणि त्याच्यामुळे जुने सेल्स पण आहेत, नवीन सेल्स पण आहेत आणि त्याच्यातून त्या गाठी तयार होत राहतात. त्याला आपण कॅन्सरच्या गाठी म्हणतो. आता ही अनवॉन्टेड सेलची ग्रोथ, बरोबर ना, म्हणजे जर का सायंटिफिकली बघायला झालं तर अननॅचरल ग्रोथ ऑफ द सेल्स इज कॉल्ड कॅन्सर, बरोबर ना. मग ही अननॅचरल ग्रोथ का होते हे जर का आपण बघितलं तर आपण नॅचरल अन्न खातोय का हा विचार करण्याचा म्हणजे इथे प्रश्न येतो की आता आपण जी काही कोंबडी बघितली तर ती साधारण म्हणजे म्हणतो ना की नॅचरली ती वाढायला 6 ते 9 महिने लागतात आणि आपण ज्या काही बॉयलर कोंबड्या आता वाढवतो त्या 1.5 महिन्यात म्हणजे 45 दिवसात आपण वाढवतो. म्हणजे जर का आपण फास्टली वाढवणारी कोंबडी खात असणार आणि ती खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरातले सेल्स पण फास्ट ग्रो होणार आहेत आणि त्याच्यातून कॅन्सर होणार आहे. इव्हन तुमचं पण ग्रोईंग फास्ट होणार आहे. त्यामुळे हल्ली लोक लवकर म्हातारे होतात, लवकर जात आहेत. 50-60 मध्येच त्यांचं आयुष्य संपून जात आहे, बरोबर ना. इव्हन आपण कुठलंही धान्य जर का बघितलं तर त्याला आपण म्हणजे नैसर्गिक वाढ होण्या तेवढा टाइम देतोय का? म्हणजे काही भाज्या ज्या असतात त्याला 3 ते 6 महिने वाढायला लागतात. त्याला केमिकल दिले जातात, हार्डली 3 आठवड्यामध्ये वाढल्या जातात. त्याच्यानंतर त्याचे साईज वाढवण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले जातात. भोपळे वगैरे बघितले तर छोटे असले की त्याला इंजेक्शन दिल्यानंतर एवढे मोठे होतात. केळं छोटी असेल तर इंजेक्शन दिल्यानंतर मोठी होतात. म्हणजे एकूणच जर का बघितलं तर आपण जे काही अन्न खातोय ते अनैसर्गिकरित्या वाढवलेलं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही अनैसर्गिक ग्रोथ झालेलं अन्न खात असाल तर मग त्याच्यामधून काय होणार आहे, तुमच्या शरीराची अनैसर्गिक वाढच होणार आहे. इव्हन दुधाच्या बाबतीत जर का आपण बघितलं, म्हणजे आता WHO त्याच्यावर सर्वे केला होता आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे पिशवीमधलं जे काही दूध आहे त्याच्यातून अनेक जणांना कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत. कारण त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे केमिकल्स वापरले गेलेले आहेत की त्यातून अनवॉन्टेड ग्रोथ व्हायला शरीरामध्ये सुरुवात झालेली आहे. इव्हन मुलींमध्ये आजकाल PCOD, PCOS 40% मुली म्हणजे काय म्हणतो की मुलं जी आहेत ती टेस्ट ट्यूब बेबीनी होत आहेत. हे सगळे जर का आपण प्रकार बघितले तर हे म्हणजे म्हणतो ना की अनैसर्गिकरित्या जे काही तयार झालेलं अन्न आपण खातोय तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनैसर्गिक वाढच होणार आहे आणि ही अनैसर्गिक वाढ याला आपण काय म्हणू, कॅन्सर, बरोबर की नाही. मग जर का हे आपल्याला टाळायचं असेल तर आता आपण म्हणजे म्हणतो ना की हळूहळू आपण डिमांडच तशी केली पाहिजे की नाही बाबा मी ऑर्गॅनिकच खाणार, बरोबर की नाही. किंवा मी म्हणजे काय म्हणतो की हे म्हणजे जे अनैसर्गिकरित्या वाढवलेली कोंबडी मी नाही खाणार, नैसर्गिक म्हणजे पाहिजे एखादी गावरान खाईन. म्हणजे ह्या पद्धतीने जर का आपण खाण्यामध्ये हळूहळू थोडासा बदल केला गेला, थोडंसं आपणच हुशार होत गेलं, बरोबर की नाही. कारण कसं आहे म्हणजे सध्या इतकं व्यापारी वातावरण आहे की तुम्ही ह्या सगळ्या वातावरणाला बदलायला किंवा सिस्टीम बदल लवकर होणार नाहीये. स्वतःपुरतं जर का
गोष्टीचा आपण विचार केला तर ह्या गोष्टी करायला पाहिजे. त्यातून पण काही केमिकल्स तुमच्या शरीरामध्ये येणार आहेत आणि ती केमिकल्स तुम्ही पिरियडिकली काय केली पाहिजे, शरीराच्या बाहेर टाकून दिली पाहिजेत. मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे की म्हणजे तुमच्या ऋतुमानानुसार जे काही पंचकर्म सांगितलेले आहेत त्याच्यातून जर का डिटॉक्स, कारण कसं आहे माहिती आहे ना की शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते, त्याच्या बाहेर गेलं तरच आजार निर्माण होणार आहे, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही पिरियडिकली जर का डिटॉक्सिफिकेशन करून घेतलं किंवा म्हणजे एखाद्या ठराविक आयुर्वेद म्हणजे असं म्हणतात ना की पूर्वी फॅमिली फिजिशियन होते, तसे आता फॅमिली आयुर्वेद फिजिशियन्स तुम्ही केले पाहिजेत. आणि मग कधीतरी म्हणजे म्हणतात ना की 1-2 म्हणजे म्हणतो 8 दिवस 6 महिन्यातले एखाद्या आयुर्वेदिक रिसॉर्ट्सला जाऊन पूर्णपणे तुम्ही काय केलं पाहिजे, पंचकर्म असेल किंवा डिटॉक्सिफिकेशन असेल, मेंटल आणि फिजिकल. कारण अशा बाहेर गेल्यानंतर काय होतं ते मेंटल आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे आमचं जे काही रिसॉर्ट आहे ते असंच जंगलामध्ये आहे, व्हर्जिन लँड, म्हणजे तिथे अनेक दिवस कोणीच गेलेलं नाहीये, बरोबर ना. मग त्यामुळे कसं असतं की तिथले एनर्जी इतक्या पॉवरफुल असतात की तिथे मेंटल आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन होतं आणि त्याच्यातून काय होतात हे आजार आपल्याला काय करता येतात, टाळता येऊ शकतील. म्हणजे केमिकल्स तर सगळीकडे आहेतच, ते येतच राहणार आहेत, बरोबर ना. जसं म्हणतो ना टेन्शन हा पार्ट राहणारच आहे, पण याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ द्यायचा नसेल तर पिरियडिकली डिटॉक्सिफिकेशन करणं, 6 महिन्यातून एकदा जसं गाडी सर्व्हिसिंग करतो तसं शरीराचं सर्व्हिसिंग करून घेणं, ह्या गोष्टी केल्या तर म्हणजे कॅन्सरच असं नाही तर डायबिटीज असेल, हार्ट असेल, किडनी असेल, या सगळ्या आजारांपासून काय करता येतं आपल्याला वाचता येतं आणि औषधमुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.